ऑक्टोबरच्या मध्यानंतर म्हणजे साधारणतः दिवाळी सुरू होण्यापूर्वीपासून मुंबईचं जे प्रदूषण आहे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. साधारणतः हे प्रदूषणाची जर पातळी आपण पाहिली तर PM2.5 हे जे त्याचं मापक आहे ते साधारणतः 0 ते 50 हे नॉर्मल मानलं जातं. 151 ते 200 हे आपल्याला आरोग्याला धोकादायक ठरलं जातं. परंतु मुंबईचं हे जे प्रदूषण आहे हे 403 PM2.5 इथपर्यंत वाढलेलं आहे. म्हणजे अतिशय धोकादायक आणि आपल्या संपूर्ण आरोग्याला हानिकारक असं हे मानलं जात आहे. यामध्ये PM10 म्हणजे साधारणतः 10 मायक्रोमीटर व्यासापेक्षाही छोटे जे प्रदूषणाचे कण असतात की ते साधारणतः 10पर्यंत लागतात, त्याचं प्रमाण 275 पर्यंत वाढलेलं आहे. त्याच्यामुळं मुंबईची हवा ही अतिशय प्रदूषित झालेली आहे. याची जी कारणं मुख्य आहेत यामध्ये साहजिकच वाहनं आणि वाहनांपासून जो निर्माण होणारा धूर आहे हे त्याचं मुख्य कारण आहे. अजूनही अनेक वाहनं ही पूर्णपणे त्याची दुरुस्ती केलेली नसते किंवा त्याच्या इंजिनामध्ये हवी ती सुधारणा केलेली नसते आणि त्यामुळं हा धूर मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. मुंबई हे शहर भारतातलं एक सर्वात मोठं शहर आहे आणि इथली वाहनांची संख्या सुद्धा अपरिमित आहे, त्यामुळं हा धूर येतो. पण त्याच जोडीला दिवाळीच्या काळामध्ये जे फटाके आणि रोषणाई केली गेली त्यांच्या धुरामुळं ही प्रदूषणाची पातळी जास्तच वाढली. याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये ज्या नवनवीन इमारती बांधल्या जात आहेत, मेट्रो किंवा ओव्हरब्रिजची जी बांधकामं सुरू होत आहेत, या सर्व गोष्टींपासूनही खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. याच्यामध्ये जी भर पडतीये ती काही नैसर्गिक गोष्टीमुळं. तसं पाहिलं तर मुंबईला प्रचंड मोठा समुद्रकिनारा आहे, किंबहुना मुंबई हे पूर्वीपासून एक बेटच आहे. परंतु ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला समुद्राकडून जे वारे जमिनीकडे वाहतात यामध्ये हे दिवसभर निर्माण झालेलं प्रदूषण हे ट्रॅप होतं किंवा अडकून बसतं आणि त्यामुळं ही प्रदूषणाची पातळी अधिकच वाढते. याचबरोबर अनेक ठिकाणी कायदेशीरपणे बंधन असूनही कचरा अनेक ठिकाणी जाळला जातो. मुंबईमधलं हे जे प्रदूषण आहे हे साधारणतः देवनार, कुर्ला अशा भागामध्ये जास्ती प्रमाणात आढळतं आहे. दक्षिण मुंबईतही याचं प्रमाण खूप मोठ्या पद्धतीने सापडलेलं आहे. या प्रदूषणामुळं जे आपल्या मानवी शरीरावर जो परिणाम होतो तो मुख्यत्वे श्वसन संस्थेमध्ये होतो. यामध्ये शिंका येणं, सर्दी होणं, नाक गळणं, खोकला येणं, फुफ्फुसामध्ये हे कण अडकल्यानंतर घशामध्ये आणि छातीमध्ये खवखव होणं, दम लागणं हे त्रास तर होतातच. पण त्याचबरोबर डोळ्यांची प्रचंड आग होऊ शकते आणि डोळे अत्यंत आगाग होऊन आपल्याला दिसायलाही त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचं आपण जर हे पाहिलं तर निराकरण करायचं असेल तर ज्यांना परवडत असेल अशांनी एअर प्युरिफायर वापरावा किंवा त्याचबरोबर एअर ह्युमिडिफायर वापरावा. एअर प्युरिफायरमध्ये साधारणतः 0.3 PM असलेले जे पार्टिक्युलेट मॅटर आहे हे सुद्धा त्याच्यामधून गाळले जातात आणि एक शुद्ध हवा आपल्याला मिळत राहते. त्याचबरोबर ह्युमिडिफायर जर वापरला तर आपल्याला श्वास घ्यायला किंवा श्वसनसंस्थेचा त्रासही कमी होतो. परंतु ही खूप महागाची गोष्ट आहे आणि हे सगळ्यांनाच परवडणारं नाही. याच्यामुळं विजेचं बिल येतं कारण ते रात्रभर आपल्याला चालू ठेवावे लागतात. त्याचबरोबर सर्वसामान्य माणसांनी आज आपल्या नाकावर मास्क बांधावा आणि गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथं खूप प्रदूषण आहे अशा ठिकाणी जाण्याचं टाळावं. ह्या सर्व गोष्टींवर कायदेशीर नियंत्रण घातलं पाहिजे. ही गोष्ट निश्चितच मुंबईमधली वाहनं आणि हे जे काही बांधकामं आहेत याच्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर ही वेळीच काळजी घातली पाहिजे.